नमस्कार. मी आपल्या सर्वांची डायरी जिजाऊसाहेब या मदन पाटील यांच्या पुस्तकात देवगिरी किल्ल्याची माहिती दिली आहे. हा किल्ला का अजिंक्य मानला गेला जात होता हे आपल्याला या माहितीवरून समजते. देवगिरीचा किल्ला अतिप्रचंड, अजिंक्य, ऐसपैस घेरा, टेकडीच्या पायथ्याशी खडक कोरून केलेली मजबूत तटबंदी, भोवती खंदक खणलेले, त्यात पाणी खेळवलेलं. यादवपूर्वकालीन किल्ला, प्रत्येक पिढी किल्ल्याच्या मजबूतीसाठी झटलेली. किल्ल्यात प्रवेश करणं दुश्मनाला अशक्य. पत्थर काळजाच्या शैतानाचंही किल्ल्यात प्रवेश करताना पाणी होईल असा. दुश्मनानं किल्ल्यात घुसू नये यासाठी अनेक उपाय योजलेले. किल्ल्याच्या पायथ्याशी दुश्मन पोचला की त्याच्यासमोर अडथळ्यांचा डोंगर उभा राहील. किल्ल्याच्या तटबंदीशी लगट करण्यापूर्वी खोल पाणी असलेला खंदक पार करावा लागे. खंदकावर केव्हाही काढता येईल असा लाकडी पूल ओलांडणं कठीण. पूल ओलांडला तरी दुश्मनाचं सर्व सैन्य तटबंदीजवळ पोहोचू शकत नसे. पूल संपताच अनेक लहान लहान वाटा दिसत. त्यावरून फार थोडे सैनिक पुढं सरकू शकत. पुढं सरकलेलं सैनिक एका अंधाऱ्या बोगद्याच्या तोंडाशी पोहोचत. हे बोगदे डोंगर पोखरून तयार केलेले आणि वरच्या दिशेने जाणारे. बोगदे अंधारे आणि त्यात अनेक कोनाडे. या कोनाड्यात देवगिरीचे सशस्त्र सैनिक असत. त्यांच्या मदतीला तोफा. शत्रूंचा निम्मा जीव बोगद्यातच जायचा. बोगद्याच्या वरच्या तोंडाशी एक लोखंडी पदराचं झाकण. हे झाकण सरकवता येणारं. आणीबाणीच्या प्रसंगी हा लोखंडी झाकणाचा तवा बोगद्याच्या तोंडावर बसवत आणि त्याच्या मागे जाळ करीत. परिणामी शत्रू सैन्य तव्यापासून 10-20 हात दूरच राही. या अडथळ्यावर मात करून दुश्मनानं बोगदा पार केला तर समोर आणखी एक संकट उभं असे, देवगिरीचा तोफखाना. दुश्मन बोगदा पार करत असतानाच तो धडाडू लागे. अगोदरच अर्धमेल्याला झालेला शत्रू तोफखान्यासमोर पुरता गारद होई. ना पुढं जाण्याची संधी ना मागे फिरण्याची. एकच वाट उपलब्ध असे, मरणाची. लखुजी राजांना देवगिरीची खडानखडा माहिती होती. किल्ला महिनोन महिने लढवण्याची तयारी नेहमी ठेवली जाई. कमतरता जाणवे ते फक्त गवताची. तो शहरातून आणावे लागे. किल्ल्यावरील गवताचा साठा संपत आला की गडावरील लोक एका विशिष्ट सुरात सनई वाजवीत. तो इशारा शहरात समजे. गवताचे व्यापारी मग गवताची भारी देऊन आपली माणसे किल्ल्यावर पाठवत. असा हा अजिंक्य किल्ला तुम्हाला कसा वाटला? आपल्या डायरीला नक्की कळवा.